पावसाळ्याची ती रात्र अत्यंत भयानक होती. एका छोट्याशा झोपडीच्या छतातून पाण्याचे थेंब खाली ठेवलेल्या पाटीवर टप टप करत पडत होते. 19 वर्षाचा आनंद एका कंदिलाच्या मंद प्रकाशात पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत होता. इतक्यात त्याची आई कमलाबाई लोकांच्या घरची धुणी भांडी करून दमून भागून झोपडीत आली. तिच्या हातात एक फडक्यात गुंडाळलेली सुकी भाकरी आणि थोडी चटणी होती. आईने ती भाकरी आनंदसमोर ठेवली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, "आनंद बाळा, आज एवढंच मिळाले. भूक भागवून घे आणि खूप शिक. आपल्याला या गरिबीच्या गर्दीतून बाहेर पडायचं आहे." आईच्या डोळ्यातले ते अश्रू आणि तिचा तो खचलेला चेहरा पाहून आनंदच्या मनात एकच विचार चक्रावत होता, काहीही झालं तरी आईचे कष्ट वाया जाऊ द्यायचे नाहीत. आनंद अभ्यासात प्रचंड हुशार होता, पण गरिबीमुळे कॉलेजमध्ये त्याला नेहमीच कमी लेखलं जायचं. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तर हद्दच झाली. त्याचा श्रीमंत वर्गमित्र दीपक याने सगळ्यांसमोर आनंदचा अपमान केला. दीपक मोठ्याने हसत म्हणाला, "अरे आनंद, कितीही अभ्यास करून टॉपर आलास तरी शेवटी नोकरी आमच्यासारख्यांच्या कंपन्यांमध्येच करणार ना. गरिबी नशिबात असावी लागते भाऊ, ती अशी पुस्तके वाचून पुसता येत नाही." वर्गातली मुलं हसली. आनंदचा चेहरा गोरामोरा झाला. त्याने शांतपणे आपली फाटलेली बॅग उचलली आणि तो तिथून निघून गेला. पण त्या दिवशी त्याच्या मनात अपमानाची नाही तर स्वतःच्या सिद्ध करण्याची एक आग पेटली होती. पदवी हातात आली, पण ओळख आणि पैसा नसल्यामुळे कुठेच मोठी नोकरी मिळेना. शेवटी पोटाची कळगी भरण्यासाठी आनंदने रामभाऊ टेक्स्टाईल्स नावाच्या एका मोठ्या कापड दुकानात सेल्समॅन म्हणून काम सुरू केले. पगार अगदीच किरकोळ होता, पण आनंदने खचून न जाता दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. लोकांना कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात, बाजारात सध्या कोणता ट्रेंड सुरू आहे यावर तो बारीक लक्ष ठेवून होता. अनेकदा दुकान बंद झाल्यानंतरही तो रात्री उशिरापर्यंत कपड्यांच्या डिझाईन्सचा अभ्यास करत बसायचा. एक दिवस दुकानात मुंबईचे एक खूप मोठे कापड व्यापारी आले. त्यांना तातडीने एका मोठ्या सणासाठी विशेष डिझाईन्सचे कपडे हवे होते. रामभाऊंकडे तसा स्टॉक नव्हता आणि नवीन डिझाईन्स बनवायला वेळ नव्हता. रामभाऊ हात जोडून त्यांची माफी मागत होते, कारण एवढी मोठी ऑर्डर हातातून जाणं म्हणजे मोठं नुकसान होतं. अशा वेळी आनंदने हिंमत केली. तो पुढे आला आणि म्हणाला, "काका, जर तुम्ही परवानगी दिली तर मी रात्री जागून स्वहस्ते तयार केलेले काही कपड्यांचे नमुने आणि डिझाईन्स सरांना दाखवू." रामभाऊ आधी रागावले, पण त्या मोठ्या व्यापाऱ्याने आनंदला संधी देण्याचे ठरवले. आनंदने जेव्हा आपल्या डायरीतील नवनवीन आणि आकर्षक डिझाईन्स दाखवल्या तेव्हा तो व्यापारी थक्कच झाला. त्यांनी रामभाऊंना खूप मोठी ऑर्डर दिली, पण एक अट ठेवली की या संपूर्ण ऑर्डरचे व्यवस्थापन फक्त आणि फक्त आनंदच बघेल. या एका घटनेने आनंदचे नशीब बदलले. रामभाऊंनी त्याचा पगार वाढवला आणि त्याला दुकानचा मॅनेजर बनवले. पुढील 2 वर्षात आनंदने व्यावसायिकातील बारकावे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग, होलसेल मार्केट आणि ग्राहक सेवा या सर्व गोष्टी अगदी मनापासून शिकून घेतल्या. पण त्याचे स्वप्न फक्त नोकरी करणे नव्हते. त्याने स्वतःचे हक्काचे साम्राज्य उभे करायचे ठरवले होते. आपल्या कष्टाच्या पैशातून आणि एका बँकेकडून छोटे कर्ज काढून त्याने एक छोट्याशा खोलीत स्वतःचा गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त 2 शिलाई मशीन्स आणि 2 कामगार होते. सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण होते. कित्येक रात्री आनंद कारखान्यातच कापडाच्या थप्प्यांवर डोके ठेवून झोपायचा. कधी जेवायला पैसे असायचे तर कधी चहावर दिवस काढावा लागायचा. पण आनंदने कपड्यांच्या क्वालिटीशी कधीही तडजोड केली नाही. त्याने परवडणारे आणि फॅशनेबल कपडे थेट मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे धोरण आखले. हळूहळू त्याच्या ब्रँडचे कपडे स्थानिक बाजारात धुमाकूळ घालू लागले. ऑर्डर वाढत गेल्या, कामगार वाढले आणि 2 मशीन्सचे रूपांतर एका मोठ्या फॅक्टरीत झाले. पुढील 7 वर्षात आनंदने मागे वळून पाहिलेच नाही. त्याची ती छोटीशी खोली आता
A.K. फॅशन्स आनंद कमलाबाई फॅशन्स या एका मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बदलली होती. देशभरातील मोठ्या मॉलमध्ये त्याच्या ब्रँडचे कपडे विकले जात होते. जो आनंद कधी एका सुक्या भाकरीसाठी तरसायचा, तो आज करोडोंच्या साम्राज्याचा मालक झाला होता. त्याने आपल्या आईसाठी शहरातल्या सगळ्यात पॉश भागात एक आलिशान बंगला खरेदी केला आणि तिला त्या झोपडीतून सन्मानाने बाहेर काढले. एक दिवस आनंद आपल्या भव्य कॉर्पोरेट ऑफिसच्या केबिनमध्ये बसला होता. एका मोठ्या करारासाठी बैठक होणार होती. एक कापड कंपनी मोठ्या तोट्यात चालली होती आणि आनंदची कंपनी ती विकत घेणार होती. करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जेव्हा समोरच्या कंपनीचे संचालक केबिनमध्ये आले, तेव्हा आनंद क्षणभर थांबला. समोर दुसरा कोणी नसून त्याचा तोच जुना कॉलेज मित्र दीपक होता, ज्याने कधीकाळी आनंदला गरिबीची चेष्टा केली होती. दीपकच्या वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे बुडला होता आणि आज तो अत्यंत हताश होऊन आनंदसमोर उभा होता. दीपकने शरमेने मान खाली घातली. त्याला त्याचे जुने शब्द आठवले, गरिबी नशिबात असावी लागते. त्याला वाटले की आज आनंद त्याच्या अपमानाचा बदला घेईल. पण आनंद आपल्या खुर्चीवरून उठला, दीपकजवळ गेला. त्याने अतिशय आदराने त्याचा हात आपल्या हातात घेतला. आनंद शांत स्वरात म्हणाला, दीपक, गरिबी नशिबात नसते, ती फक्त एक वेळ असते आणि वेळ बदलण्याची ताकद माणसाच्या कष्टामध्ये असते. मी तुझी कंपनी नक्कीच विकत घेतोय, पण तिथे व्यवस्थापन एक मॅनेजर म्हणून तूच सांभाळशील. कारण मला तुझा रोजगार हिरावून घ्यायचा नाही, तर तुला पुन्हा उभं करायचं आहे. आनंदचा हा मोठेपणा पाहून दीपकच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्याच संध्याकाळी आनंद आपल्या घरी परतला. त्याची आई बंगल्याच्या मोठ्या बाल्कनीत उभी राहून मावळता सूर्य पाहत होती. आनंदने हळूच मागे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू पुसत म्हणाला, आई, बघ, आज तुझा आनंद खऱ्या अर्थाने जिंकला. आईने त्याला घट्ट जवळ घेतले. तो क्षण आनंदासाठी जगातल्या सर्व संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि मौल्यवान होता. गरिबीच्या अंधारातून सुरू झालेला त्याचा हा प्रवास कष्टाच्या जोरावर यशाच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे उजळून निघाला होता. आनंदने जेव्हा दीपकला नोकरी दिली आणि त्याच्या बुडणाऱ्या कंपनीला सावरले, तेव्हा तिथेच त्याचा प्रवास थांबला नाही. व्यवसाय सांभाळताना आणि वाढवताना त्याच्यासमोर आता एक नवीन आणि मोठे आव्हान उभे ठाकले होते, ज्याने त्याच्या या प्रवासाला एक वेगळीच उंची दिली. दीपकला आपल्या कंपनीत सामावून घेतल्यानंतर आनंदने त्याला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली. दीपक सुरुवातीला खूप संकोचला होता, पण आनंदने दाखवलेल्या विश्वासामुळे त्याच्यात एक नवा हुरूप आला. दीपकने मनापासून काम करायला सुरुवात केली. दरम्यान आनंदच्या मनात एक नवीन विचार घोळत होता. एका रात्री जेव्हा तो आणि त्याची आई कमलाबाई बंगल्याच्या हॉलमध्ये जेवायला बसले होते, तेव्हा आनंदने जेवता जेवता आईला विचारले, आई, आज आपल्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे, गाडी आहे, मोठा बंगला, पण तुला आठवतंय आपण जेव्हा त्या झोपडीत राहायचो तेव्हा आपल्या शेजारच्या लक्ष्मीबाई, शांताबाई या सगळ्या मावश्या दिवसभर कष्ट करायच्या, पण त्यांच्या हातात फार काही पडायचं नाही. मला अशा महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. आईने आनंदच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, संपत्ती तर अनेक जण कमावतात, पण जो दुसऱ्याचं दुःख समजून घेतो तोच खरा श्रीमंत. तुला जे योग्य वाटतं ते तू नक्की कर. आईचा आशीर्वाद पाठीशी घेऊन आनंदने कमलाबाई वुमन एम्पॉवरमेंट नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आणि शहरातल्या आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अत्यंत गरीब, गरजू आणि विधवा महिलांना एकत्र केले. ज्या महिलांना शिलाई काम येत नव्हते, त्यांच्यासाठी मोफत ट्रेनिंग सेंटर्स सुरू केले. आनंदने आपल्या कारखान्याचा एक मोठा हिस्सा या महिलांसाठी राखून ठेवला. त्याने ठरवले
की AK फॅशन्सच्या कपड्यांवर जे हाताने नक्षीकाम आणि पारंपरिक डिझाईन केल्या जातील ते काम फक्त या महिलाच करतील. सुरुवातीला या महिलांना काम शिकवणे आणि त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करून घेणे सोपे नव्हते. अनेक महिला कौटुंबिक अडचणींमुळे वेळेवर येऊ शकत नव्हत्या. अशावेळी आनंदने स्वतः तिथे जायचा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्यायचा आणि त्यांना धीर द्यायचा. त्याने फॅक्टरीच्या आवारातच त्यांच्या लहान मुलांसाठी एक बालवाडी आणि पाळणाघर सुरू केले, जेणेकरून त्या महिला चिंतामुक्त होऊन काम करू शकतील. हळूहळू या महिलांनी बनवलेले कपडे आणि त्यांच्या हाताची कलाकुसर बाजारात खास कलेक्शन म्हणून ओळखली जाऊ लागली. जेव्हा या महिलांना त्यांचा पहिला पगार मिळाला, तेव्हा कित्येक महिलांच्या डोळ्यात पाणी आले. एका महिलेने आनंदचे पाय धरले आणि म्हणाले, भाऊ, आजपर्यंत नवऱ्याच्या मारहाणीत आणि गरिबीत आयुष्य गेलं. आज पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर पोराची शाळेची फी भरली. ते ऐकून आनंदला जे समाधान मिळाले ते त्याला करोडोंचा नफा कमावूनही कधी मिळाले नव्हते. दरम्यान व्यवसायाच्या जगतात एक मोठे वादळ आले. एका आंतरराष्ट्रीय परदेशी ब्रँडने भारतात प्रवेश केला होता आणि त्यांनी कपड्यांचे भाव प्रचंड कमी करून भारतीय बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली होती. अनेक मोठ्या कंपन्यांचे कंबरडे मोडले. आनंदच्या कंपनीलाही याचा मोठा फटका बसला. सलग 2 महिने कंपनी तोट्यात गेली. बँकेचे कर्ज, कामगारांचे पगार आणि कच्चा माल या सगळ्याचा ताळमेळ बसणे कठीण झाले होते. आनंदच्या ऑफिसमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक दिवस दीपक धावतच आनंदच्या केबिनमध्ये आला. त्याच्या हातात काही कागदपत्रे होती. दीपक म्हणाला, आनंद, विदेशी कंपनी आपल्या डिझाईन्स कॉपी करून कमी भावात विकते आहे. जर आपण आपले भाव कमी नाही केले तर आपण बाजारातून पूर्णपणे बाहेर पडू. पण भाव कमी केले तर आपल्या कामगारांचे, विशेषतः त्या गरीब महिलांचे पगार आपल्याला कापावे लागतील. आनंद काही वेळ शांत बसला. त्याने खिडकीबाहेर पाहिले, जिथे शेकडो महिला आणि कामगार मोठ्या आशेने काम करत होते. आनंद खंबीरपणे म्हणाला, दीपक, आपण भाव कमी करणार नाही आणि कोणाचा पगारही कापणार नाही. आपण आपली रणनीती बदलू. विदेशी कंपनी मशीनने बनवलेले कपडे विकते. आपल्याकडे माणसांच्या हाताची जादू आहे. आपण आपल्या कपड्यांमधील भारतीय संस्कृती, शुद्धता आणि त्या गरीब महिलांच्या कष्टाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू. आनंदने एक मोठी जाहिरात मोहीम राबवली, ज्याचे नाव होते कष्टाची फॅशन. या जाहिरातीत त्याने कपड्यांपेक्षा ते कपडे बनवणाऱ्या महिलांचा संघर्ष, त्यांची मेहनत आणि त्यांच्या स्वाभिमानाची गोष्ट जगासमोर आणली. सोशल मीडियावर ही मोहीम वाऱ्यासारखी पसरली. लोकांना कळाले की AK फॅशन्सचा एक कपडा खरेदी करणे म्हणजे एका गरीब कुटुंबाला मदत करणे आहे. या भावनेने चमत्कार घडवला. ग्राहकांनी विदेशी ब्रँडला सोडून पुन्हा आनंदाच्या ब्रँडला पसंती दिली. मॉलमध्ये AK फॅशन्सच्या दुकानांबाहेर रांगा लागल्या. अवघ्या 3 महिन्यात कंपनीने केवळ आपला तोटाच भरून काढला नाही, तर आधीपेक्षा दुप्पट नफा कमवला. परदेशी कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागला. या यशानंतर आनंदला देशातील सर्वात प्रतिष्ठित बिझनेसमॅन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याचा तो भव्य दिवस उजाडला. हॉल देश-विदेशातील नामवंत उद्योगपतींनी, पत्रकारांनी आणि मोठ्या हस्तींनी भरला होता. स्टेजवरून जेव्हा आनंदच्या नावाचा उद्घोष झाला, तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. आनंद स्टेजवर गेला. तो कोट टायमध्ये अत्यंत रुबाबदार दिसत होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी देण्यात आली. जेव्हा त्याच्या भाषणासाठी माईक समोर बोलावले, तेव्हा त्याने सर्वांना थक्क करणारी एक गोष्ट केली. तो म्हणाला, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, हा पुरस्कार त्या प्रत्येकाचा आहे ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आहे. मी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर अशा 2 व्यक्तींना बोलवू इच्छितो,
ज्यांच्याविषयी मी काहीच नाही. आनंदने माईकवरून नाव घेतले. माझी आई कमलाबाई आणि माझा मित्र दीपक. आई पांढऱ्या साड्या साडीत होती. तिचे हात अजूनही कष्टाचे वळ उठलेले दाखवत होते. ती आणि दीपक स्टेजवर आले. आनंदने ती सोन्याची ट्रॉफी आपल्या आईच्या हातात दिली आणि दीपकला मिठी मारली. आनंदने माईक हातात घेतला आणि उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हणाला, मित्रांनो, मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा मला वाटायचं की श्रीमंत म्हणजे खूप पैसा असणे, पण आज मला समजते की श्रीमंती पैशाने मोजली जात नाही. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासात किती लोकांना सोबत घेऊन पुढे जाता, किती घरांचे दिवे उजळवता, यावरून तुमची श्रीमंती ठरते. गरिबी ही तुमच्या प्रगतीतील अडथळा नाही, तर ती एक अशी परीक्षा आहे जी तुम्हाला मजबूत बनवते. हॉलमधील प्रत्येकजण उभा राहून टाळ्या वाजवत होता. बाल्कनीत उभ्या असलेल्या पत्रकारांचे कॅमेरे फ्लॅश होत होते. आनंदने पाहिले, त्याच्या आईच्या डोळ्यातून सुखांचे अश्रू वाहत होते. पण आज त्या अश्रूंमध्ये गरिबीची विवशता नव्हती, तर एका स्वाभिमानी आईचा आपल्या मुलाबद्दलचा अथांग अभिमान होता. गरिबीच्या अंधाऱ्या झोपडीतून सुरू झालेला आनंदचा हा प्रवास आज केवळ आर्थिक श्रीमंतीवर नाही, तर वैचारिक आणि मानवी श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचून पूर्ण झाला होता. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.